हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण सगळे अभ्यासात खूप बिझी असाल असे मी अपेक्षा करत आहे तुमच्याकडून बाळांनो. तर बाळांनो, खूप काही मुलं मला असं कमेंट करत होती की मॅडम आम्हाला सराव 1चे जे आहेत पेपर प्रश्नपत्रिका पाठवा, 10वीचे प्रिलिम्सचे आणि जे आहेत आम्हाला ते रिअल पेपर्स जे आहेत ते पाठवा. तर बाळांनो, मी तुमच्यासोबत कुठलाही धोका करणार नाही. जर रिअल असेल तर मी रिअल आहे म्हणून सांगणार, जर नसेल तर मी तुम्हाला सांगणार की बाळांनो हे फक्त तुमच्या सरावासाठी आहे, तर सरावासाठी करा. तर बाळांनो, असं असतं की प्रत्येक शाळा जी आहे आपलं आपलं डिपार्टमेंट हे असतं, काढत असतं पेपर. तर मागच्या वेळीही असे खूप म्हणजे होत होतं की तुम्हाला पेपर बाहेरून येतात तर ते आणि हे पेपर सगळे सेमच असतात. तर बाळांनो, आत्ता माझ्यापाशी हे जे पेपर आहे आत्ता 2025-26 झालेलं प्रिलियम्सचं पेपर आहे बाळांनो. तर मी तुम्हाला आज हे पेपरचं निरीक्षण करून सगळं दाखवत आहे. हे पेपर पक्कं करा आणि तुमच्यासाठी मी तुम्हाला लाईव्ह सेशन कशावर हवं आहे तेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण मी तुमच्यासाठी असलेच पेपर, रिअल पेपर घेऊन येत आहेत. तर बाळांनो, लवकर लवकर कमेंट करा तुम्हाला पेपर कुठला पाहिजे आहे. आपल्या चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत ही लिंकला शेअर करा. तर बाळांनो, पेपर आपण सुरू करूया. कसं कसं आहेत प्रश्न वगैरे बघूया आणि हा पेपर तुम्ही नक्की करून जावा, कारण आता हे 2025-26 झालेला पेपर आहे. आणि बाळांनो, असं म्हणजे 99% तर चान्सेस आहेतच हेच पेपर येण्याचे, पण कुठली कुठली शाळा कधी कधी असे करते की पेपर वेगळंही काढू शकते. तर पण हे तर बाहेरचं आले असलंच पेपर तुम्हाला मी निरीक्षण करून आज सगळं दाखवत आहे. प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवत आहे बाळांनो. तर चला आपण प्रश्नपत्रिका बघूया आणि कुठले कुठले प्रश्न पडल्यात हेही बघूया. तर बघा बाळांनो, हे आपण प्रश्न पहिला गणित भाग 2चं हे पेपर आहे. तर बाळांनो, आता आपण सुरू करूया. जे जे आपण आता मी सांगणार आहे ते काळजीपूर्वक तुम्ही करा. बघा बाळांनो, इथे मी तुम्हाला दाखवत आहे. हे पहिला प्रश्न जे आहे क्वेश्चन नंबर प्रश्न 1चा ए. तर हे बाळांनो 4 मार्क्ससाठी असतो. इथे 1-1 मार्क्ससाठी तुम्हाला MCQs दिलेले असतात. तर पहिला 1, 2, 3, 4 हे MCQs असतात. आणि बाळांनो, तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शन लिहून त्याचं उत्तरही काय आहे तेही लिहा, कारण असे फक्त तुम्ही ऑप्शनचं A B असं टाकलं तर मार्क्स भेटणार नाही तुम्हाला. ए ऑप्शन आहे तर एचं हे इथं काय आहे 4.4, बी आहे तर बीचं इथं काय आहे 8.8, असं हे जे उत्तर बरोबर आहे ते उत्तर लिहा. तर बाळांनो, हे बघा असलं प्रश्न पडतंच तुम्हाला. आता बोर्डाचं पण जर आपण पाहिलं तर असले प्रश्न असतात की वर्तुळची हे असे 2 त्रिज्या देतात, तर त्यांचे जे स्पर्श करतात तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी आहे तर ते काढा. तर बाळांनो, हे आपल्याला वजाबाकी किंवा बेरीज करून काढायचं असतं. तर त्याच्यानंतर 44 सेमी लांबी असलेला वर्तुळ कंसाचे माप 160 डिग्री असेल तर त्या वर्तुळाचा परी किती. तर परी वगैरे काढायचे सगळे सूत्र आहेत. तुम्हाला मी सूत्रही वेगळे तुम्हाला लिस्ट देईन. तर आपण फक्त आज पेपरचं निरीक्षण करत आहेत बाळांनो. तर पहिल्या प्रश्नामध्ये 4 MCQs असतात. तर हे बाळांनो प्रश्न तुम्ही 4 MCQs इकडून तिकडून ॲडजस्ट होऊन जातात. तर 1-1 मार्क्सच्या पाठीमागे लागत बसू नका आणि बोर्डाच्या अगोदर मी तुम्हाला 1-1 मार्क्सचे जे प्रश्न देईन तेच तेवढे करा. त्याच्यानंतर बघा बाळांनो, हे बी प्रश्नामध्ये खालील प्रश्न सोडवा. ह्याच्यामध्ये बघा 4 प्रश्न असतात. हेही 1-1 मार्क्ससाठी असतात. फक्त त्याचं उत्तरही तुम्ही लिहिला, सोडवायची गरज नाही आहे. जर म्हणजे टॉप ज्यांना करायचं ते सोडवू शकतात, पण तुम्ही नाहीही सोडवला तरी पण फक्त उत्तर पण तुम्ही लिहिलेलं असतं तर तिथं तुम्हाला 1 मार्क भेटतोच, कारण हे 1 मार्क्ससाठी फक्त उत्तराला मार्क असतात. तर इथं फक्त उत्तरही लिहिला तुम्ही तर हेही मार्क्स तुम्हाला भेटतात. बाळांनो, जर मी जसं सांगत आहे तशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला आणि मी जे जे सांगत आहे ते तेवढं केला तर नक्कीच तुम्हाला 40 पैकी 35च्या वरच तुम्ही जाणार. मी महत्त्वाचे प्रश्न सांगणार आहे, क्वेश्चन बँकही तुम्हाला देणार आहे, विज्ञान आणि गणितची आणि इतिहास भूगोलचीही. तर बाळांनो, माझे लेक्चर मिस करू नका, मी लाईव्ह सेशनही घेणार आहे. त्याच्यानंतर बघा बाळांनो, प्रश्न क्रमांक 2-1 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. तर हे बघा, इथं तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये कृतीच असतात, 3 कृती असतात, त्याच्यातले 2 सोडवायचे असतात. तर पहिली कृती हे आहे. नेक्स्ट बघा, हे कृती आहे. इथं हे सोप्पं आहे बाळांनो, हे भरायचं. तुम्हाला जे जे बॉक्स येतात ते तेवढे भरून घ्या तुम्ही. हे बॉक्सही इकडून तिकडून ॲडजस्ट होऊन जातात. तर बाळांनो, गणितमध्ये 20 मार्कचं तर तुमचं खूप म्हणजे खूप सोप्पं असतं. तर हे फक्त भरायचं असतं. बघा, हे 3 ॲक्टिव्हिटीज, हे दुसरी ॲक्टिव्हिटी आहे आणि हे जे आहे तिसरी ॲक्टिव्हिटी आहे. तर हे 3 मधले तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे असतात आणि सोप्पंच असतं ह्याच्यामधलं.
आणि जर आपण प्रश्न क्रमांक 2 बघितलं ह्याच्यामधलं बी, तर खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. तर इथे बाळांनो तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असतात, 4 सोडवायचे असतात, 2-2 मार्क्ससाठी असतात. बघा हे पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर जाऊया आपण. हे बघा हे दुसरा प्रश्न, काटकोन त्रिकोणच्या बाजू 11 सेमी व 60 सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. तर हे प्रश्न ह्याच्यामध्ये पण सोपं असतं. हे बघा असलं प्रश्न, हे जर साइन थिटा असं 7/25 तर कॉस थिटा व टॅन थिटा यांची किंमत काढा. हे प्रश्न बाळांनो सोपं आहेत. खूप सारे मुलं ह्या टॉपिकला कठीण करून घेतात, पण मी हे जे टॉपिक आहे बाळांनो ह्याच्यातले तुम्हाला एक 8 ते 10 प्रश्न सांगणार आहे, जे बोर्ड प्रत्येक वर्षी रिपीट करतो आणि तेच प्रश्न पडतात. हे माझं एक्सपिरियन्स आहे. मी ना खूप वर्षापासून मी बघत आहे की त्याच्यातले तेच प्रश्न पडतात आणि माझ्याकडेही जे मुलं आहे मी त्यांना तेच सांगतो की बाळांनो तुम्ही फक्त ह्या टॉपिकचे मी जे प्रश्न सांगते तेच तेवढे करा. आणि मुलं मला असंही सांगतात की मॅडम जे तुम्ही देतात ते पडतं. तर बाळांनो जे मी सांगत आहे ते तेवढं करा तुम्ही, तुमचं नक्कीच तुम्ही चांगल्या टक्क्याने पास होऊन जातील. त्याच्यानंतर बघा बाळांनो प्रश्न क्रमांक 3चा 1, खालील कृतीपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. तर हे तर बाळांनो इतकं सोपं असतं हे असलं भरायचं आणि हे टॉपिक खूप सोपं आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होण्यासारखं आहे, पण कन्फ्यूज होऊ नका तुम्ही. त्याचं मी स्पष्टीकरण तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन की कसं कसं ते सोडवायचं असतं. आता फक्त तुम्ही प्रिलियम्सला एवढं प्रॅक्टिस करून जावा. त्याच्यानंतर मी बोर्डासाठी तुमच्यासाठी लेक्चर्स घेऊन येणार आहे, तर ते लेक्चर माझे मिस करू नका बाळांनो. तर दुसरा प्रश्न बघा, आणि प्रमेय ह्याच्यामधले बघा बाळांनो, प्रमेय वर्तुळ जे धडा आहेत ते प्रमेय पडतात खूप त्याच्यामधले. आणि हेही पहिल्या धड्यामधलं तर एकच प्रमेय मी तुम्हाला 5 जे आहेत प्रमेय सांगणार आहे, महत्त्वाचे प्रमेय. आणि तुम्हाला गॅरंटी देतो बाळांनो की ते 5 प्रमेयमधील तुम्हाला 2 प्रमेय नक्की पडणार. 2 प्रमेय झाले तुमचे 7 मार्क इथं भेटणारच तुम्हाला. ते 5 प्रमेय केला ना तुम्ही तर 2 प्रमेय त्याच्यामधले तुम्हाला नक्की 100% शुअर होऊन मी सांगतो की पडणारच त्याच्यातले. तर त्याच्यानंतर बघा बाळांनो प्रश्न क्रमांक 3चा ए तर झाला आपल्याला, आणि आता प्रश्न क्रमांक 3चं बी बघा, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. तर हे थोडंसं ह्याच्यामधलं म्हणजे भाग 2 मधलं जे गणितचं आहे थोडं ह्याच्यामधलं थोडं कन्फ्युजन असतं. आणि भाग 1चं तर खूप सोपं आहे. भाग 1 मध्ये तर तुम्हाला हे करा, ट्राय करा भाग 1 मध्ये की तुम्हाला 40 पैकी 38 मार्क्स तर भेटायलाच पाहिजे बाळांनो. ते सोपं आहे भाग 1. बघा प्रश्न क्रमांक 3 जर आपण बघितलं तर खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 6 मार्क्ससाठी असतं बाळांनो, 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 4 प्रश्न दिलेले असतात, 2 प्रश्न फक्त सोडवायचे आहेत. म्हणजेच बाळांनो तुम्ही जर दुसऱ्या भागमधलं एक पहिला धडा केला आणि दुसऱ्या धड्यामधले मी सांगतो बाळांनो, दुसऱ्या धड्यामधले एक प्रमेय करायचं आणि एक 4-5 प्रश्न मी सांगणार आहे ते तेवढी करायची. आणि तिसरा धडा जर समजा तुम्हाला होईना झाले, कारण वर्तुळ हा धडा थोडा अवघड आहे, तर बाळांनो वर्तुळ धड्यामधले फक्त तुम्ही प्रमेय करून जावा, बाकी काही करायची गरज नाही. प्रमेय करा, तुम्हाला 7 मार्क प्रमेयमध्येच भेटून जातील. तर बाळांनो हे 6 मार्क्ससाठी आहे. 4 प्रश्न दिलेले असतात, 2 प्रश्न सोडवायचे असतात, म्हणजे एक प्रश्न 3 मार्क्ससाठी असतं. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4चा ए जर आपण बघितलं इथं तर 8 मार्क्ससाठी असतो. आणि ह्याच्यामध्ये जे आहे 3 प्रश्न देतात. 3 मधले तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे असतात. आणि बाळांनो 4 मार्क्ससाठी मी सांगतो तुम्हाला इथे एक प्रश्न फिक्स, तुम्हाला जे धडा ते आकृत्या काढायचे जे धडा आहे 4था धडा त्याच्यातले असतातच, एक प्रश्न त्याच्यातला फिक्स असतो 4 मार्क्ससाठी. तर ते धड्यातले मी तुम्हाला एक 5 प्रश्न सांगणार आहेत, ज्याच्यातलं तुम्हाला 4 मार्क्ससाठी एक प्रश्न पडणारच ह्या वर्षी. तर तेही धडा तुम्हाला मी सांगतो, त्याच्यातले महत्त्वाचे प्रश्न ते तेवढे करा. हे बघा इथंही एक पडलाय. असल्या प्रकारचं एक प्रश्न कंपल्सरी असतंच. तर हे प्रश्न सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे 3 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 सोडवायचे असतात. आणि लास्टचं जर आपण बघितलं प्रश्न क्रमांक 5, तर प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणतीही एक उपप्रश्न सोडवा. 3 मार्क्ससाठी असतो बाळांना. तर ह्याच्यामधलं कोणताही तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा असतं. जरा हे जे प्रश्न क्रमांक 5 जे असतं ते थोडंसं कठीण लेवलचं असतं, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. मी आहे तुमच्यासाठी देणारच आहे महत्त्वाचे प्रश्न आणि क्वेश्चन बँक. ते तेवढे जर तुम्ही केला तर तुमचे 40 पैकी 35 मार्क्स फिक्स समजा. तर म्हणूनच मी सांगत आहे लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि
आपले लाईव्ह लेक्चर जे होणार आहे ते मिस करू नका. आणि तुम्हाला लाईव्ह लेक्चर ही कशावर हवा आहे ते कमेंट करा. नोट्स कुठले हवे असतील तेही कमेंट करा. आणि कुठला तुम्हाला चॅप्टर वगैरे अवघड जात असेल तेही मला कमेंट करून सांगा. त्याच्यावर मी लाईव्ह सेक्शन घेऊन तुमचे सगळे डाऊट क्लिअर करीन. आणि प्रत्येकाचं मी कमेंटचं आन्सर सेपरेटली देतच आहे बाळांनो. तर काही डाऊट असेल तर विचारा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा पेपर तेवढं पक्का करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय हवं आहे ते सांगा.